नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज कामाला सुरुवात करूयात. आता झाले तर सकाळचे 10:55 झालेत आणि आपण गाडी आत्ता स्टार्ट केलेली आहे. आत्ता म्हणण्यापूर्वी अर्ध्या एका तासापूर्वी स्टार्ट केलेली आहे. घरून निघालो आहे आपण. आत्ता आपण तळवडेमध्ये आणि आपल्याला तिकडच्या राईड कमी पडतात, त्यामुळं थोडंसं रोज आपल्याला तळवडेतनं यावं लागतं. म्हणजे तळवडे किंवा इकडं पिंपरी चिंचवड साईडला आल्यानंतरच आपल्याला राईड पडतात. तर ते आपण त्यासाठी आपण लवकर सकाळी इकडंच येतो आहे. आणि आज आहे आपल्याला थोडंसं ह्याचं पण काम आहे, क्लायंटला पण भेटायचं आहे. जसं की आपलं दुसरं एक काम चालू आहे. जर राईड पडली कुठली तर घ्यायची, नाहीतर ते राईड सोडून देऊन किंवा काम ॲप सगळ्या बंद करून ते आपल्याला कामाला त्या सुरुवात करायची. तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडलेली होती रावेतमधून चंदननगरची. तर आपण इथं पोचलो आहोत आणि कस्टमरला सोडलं आहे. आणि आता दुसरी एक ट्रिप पडलेली आहे इथूनच विमाननगरची. तर आपल्याला त्यांना घ्यायला जायचं आहे आणि त्यांना घ्यायला जाऊन आपण तिथं सोडू. तर मी रावतला जेव्हा आलो होतो तर ते आपण तेव्हा एक तिथे क्लायंटला भेटायचं होतं. तिथे क्लायंटला भेटलो आणि अर्धा एक तासानंतर आपण जेव्हा ॲप चालू केली त्यावेळेस ओलावरती ट्रिप पडलेली आणि आपण चंदननगरला पोहोचलो. आणि आता परत विमाननगरला जायचं आहे लगेच. चला तर मग कस्टमरला घेऊया आणि नंतर भेटूया. तर सकाळपासून आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत आणि दुपारचे वाजलेले आहेत आता 1:20 झालेले आहेत. आणि आपण दुसऱ्या ट्रिपची वाट बघत बसलो आहोत. तर दुसरी ट्रिप आपल्याला कधी पडते हे बघावं लागेल. आणि नाश्ता वगैरे घेतला, आत्ताच बसलो इथे. आत्ता आहे आपण फोनिक्स मार्केट सिटीच्या. वाजतायत तशा ट्रिप, पण त्या परवडण्यासारख्या नाही आहेत म्हणून त्या एक्सेप्ट नाही करत आहे मी. तशा ओलावर पडत आहेत आज ट्रिप भरपूर, पण त्या खूप रेट कमी देत आहेत, त्यामुळे ते काय ट्रिप आपण घेतलेल्या नाही आहेत. रॅपिडो आणि उबर आज वाजतच नाही आहे काहीच. बघूयात वाजलं तेव्हा आपण निघूयात. जशी आपल्याला ट्रिप चांगली वाटली तशी निघायची आपल्याला. तर मित्रांनो, मला पडली होती ट्रिप एअरपोर्टवरून आपलं खराडीची. तर आपण त्यांना ड्रॉप केले आता इथं. आणि मी थांबलो होतो विमाननगरवरून परत 2-3 किलोमीटरनं ट्रिप पडलेली. मला बसण्यापेक्षा काय करावं, जाऊन सोडून आलो. मग आता बसलो इथं. तर जे कस्टमर होते आपले तर ते आलेत अंदमान निकोबारवरून. म्हणजे ते इथं IT कंपनीमध्ये त्यांचा जॉब लागला, इंटरव्ह्यू ऑनलाईन झालेला आहे आणि ते नवीन आहेत. ते माझ्यासोबत सगळं विचारत होते कसे आहेत लोक, कसं राहायचं, काय नाही, रेंट घेतलं तर काय. आता ट्रिप पडलेली आहे आपल्याला खराडीवरून स्टेशनची. तर तिकडं जात आहे मी आता. 5 मिनिटानंतर दाखवत आहे इथून. चला जाऊयात स्टेशनला. आणि स्टेशनची ट्रिप काय घेतली, कारण तिथून लगेच दुसरी ट्रिप मिळण्याचे चान्सेस खूप असतात आणि संध्याकाळचा टाईम आहे आता. म्हणजे तरी पण स्टेशनवरून ट्रिप लगेच मिळतात, त्यामुळं म्हणतात चला तिकडची ट्रिप घेऊन जाऊ नंतर आणि बघू पुढचं काय होतं ते. चला तर मित्रांनो, आपल्याला दुसरी पडली आहे स्टेशनवरूनच ट्रिप. आत्ताच दुसऱ्या कस्टमरला स्टेशनला सोडलेलं आहे आणि परत एक स्टेशनवरूनच पडलेली आहे डुडुळगावची ट्रिप मोशीमधील. आणि त्यांना घ्यायला आपण आता चाललेलो आहोत. चला तर मग आपण भेटूयात डुडुळगावमध्ये आता. मित्रांनो, आत्ताच आपण कस्टमरला इथं डुडुळगावमध्ये सोडलेलं आहे. आता इथं आपल्याला CNG संपला आहे गाडीतला. CNG भरायचं आहे. इथं आसपास कुठं CNG आहे का बघू. 2-3 किलोमीटरवर दाखवतो आहे. आणि CNG भरून मग परत अजून ड्युटीला जायचं आहे. आणि संध्याकाळी आज 10-11 वाजेपर्यंत काम करायचा विचार आहे. बघूत काय होतं. चला आपण आता CNG भरून घेऊयात आणि भेटूयात CNG पंपावर. तर मित्रांनो, आपला CNG भरून झालेला आहे. आपण सध्या CNG पंपावर आहोत आणि CNG भरून आपल्याला झालेला आहे 670 रुपयाचा CNG बसला आहे काय. तर बघू त्याच्यामध्ये किती गाडी चालते आणि किती काय आपल्याला आज दिवसभरामध्ये किती काय होतं. तर भेटूयात आता कोणती राईड वगैरे बघूयात भेटली. आपण आता मोशीमध्ये आहोत.
आणि मोशीमधून भेटण्याचे चान्सेस असतात भरपूर. आणि सध्याचा ऑफिस टाईम आहे, आपली ऑफिस सुटण्याचा टाईम आहे, त्यामुळं ट्रॉफिक पण भरपूर असणार आहे आता आणि राईड पण भरपूर भेटतात. तर भेटूयात आपण. आता आपल्याला मोशीमधून डुडुळगावमधूनच पडलेली आहे ट्रिप बानेरची आणि कस्टमरसोबत बोलणं पण झालेलं आहे. आता कस्टमर बोलले या 5 मिनटात. मी म्हणलं आता येतो आहे, 5 मिनटाच्या आतच येणार आहे म्हणून असं बोलणं झालं आहे त्यांच्याशी. आणि मी आता निघालो इथून CNG वगैरे भरून आणि इथे चहा पण घेतला. चहा वगैरे घेऊन नाश्ता वगैरे करून निघालो आता सेकंड हाफ ड्युटीला. तर भेटूयात आपण बानेरमध्ये आता. तर कस्टमरला आपण बानेरमध्ये सोडलेलं आहे आता आणि निघालो आहे आपण दुसऱ्या कस्टमरला घ्यायला. ते की इथून 900 मीटर अंतरावर आहेत आणि तिथून त्यांना सोडायचे नरे येते. लगेच ट्रिप आली पडली इथूनच 900 मीटरवरून. त्यांना सोडू आणि बघू पुढचं काय नियोजन आहे आपलं. कारण नरे आपल्या घरापासून खूप दूर पडतं आणि आता हळूहळू घराकडे जायला पाहिजे आपण. कारण एखाद्या वेळेस जर आपण तिकडंच अडकून बसलो तर अख्खा आपलं 12-1 वाजेपर्यंत आपण तिकडंच राहू. त्यासाठी घराच्या आसपास किंवा घराच्या साईडने आपलं चाकणच्या साईडने असायला पाहिजे. आता चाललो आहे आपण एकदम अपोजिट साईडला. तर बघूत आपण नेक्स्ट स्टेप कुठली पडते याच्यानंतरची. आणि आपण आता भेटूत नरेमध्ये. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये. आणि आता आपल्याला तिथून पडली होती ट्रिप, नरेमधून पडली होती ट्रिप प्राईड वर्ल्ड सिटीची. तर आपण कस्टमरला जस्ट आत्ता सोडलेलं आहे तिथे. आणि ज्यावेळेस आपण तिथं पोहोचलो होतो त्यावेळेस कस्टमरनं दुसऱ्या ॲप थ्रू कस्टमरने बुकिंग केली होती, जे की दुसऱ्या ड्रायव्हर आणि कॅब ड्रायव्हर आला होता. तो म्हणत मला कॅन्सल कर. मी कशी कॅन्सल करणार आहे ट्रिप. मी कॅन्सल केली नाही. ते कस्टमरशी बोलले, ते व्यवस्थित त्यांचं काय असेल ते त्यांनी मिटवलं आणि मी लगेच चालू केली गाडी आणि निघालो आहे. कारण मला चारोली बुद्रुकची ट्रिप पाहिजे होती, कारण मला घरी यायचं होतं. मी गेलो होतो नरेला, म्हणजे चाकणच्या एकदम अपोजिट आहे. त्यामुळं मी म्हणलं आपलं ट्रिप घ्यावं आणि जावं, यासाठी मी तिथून लवकर निघालो. आणि मी आत्ता सोडले त्यांना आणि मी आता गो टू होम टाकलेलं आहे. बघू आपल्या घराकडची पडली तर ठीक आहे, नाही पडली तर मग तसंच हळूहळू घराकडे जाऊ. चला भेटूया मग घरी. चला तर मग मित्रांनो आपण पोचलो आहोत आता घरी. तर आत्ता वाजलेत 10. म्हणजे आपण सकाळी 10ला निघालो होतो घरून आणि संध्याकाळी 10, म्हणजे 12 तास आपण ड्युटी केलेली आहे आज. आणि बऱ्याच 1-2 मीटिंगा पण झाल्या. ते आपल्या सेल्सच्या रिलेटेड आपलं जे दुसरं काम आहे त्याच्या रिलेटेड पण काही थोडंफार काम झालं आज. आणि इकडचं पण काम झालं. म्हणजे आज व्यवस्थित 12 तासामध्ये पूर्ण दोन्ही कामं व्यवस्थित झालेले आहेत. चला तर मग या ब्लॉगला इथंच एंड करूयात. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत